न्यू ब्लॉग. वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. रेशमी भाऊ काय म्हणते बघ. हॅलो म्हण. हॅलो. वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग मित्रांनो. आज आहे माझी धर्मपत्नी, माझी अर्धांगिनी म्हणजे माझी बायकोचं आज वाढदिवस आहे. तर वाढदिवसानिमित्त आज मी सुट्टी घेतलेला आहे. तर आज आम्ही जाणार आहे बाहेर. तर प्रियांश पण बोल ना पिलो, तुझं तू बोल. मी व्हिडिओ काढतो, तू त्याच्यामध्ये बोल. मावशी बोल. तर तो त्याच्या मावशी बोलतोय. तर आज कुठे कुठे जाणार आहे तर हे सगळं तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघितल्यावरच कळेल. आणि आज आपल्या घरात काहीच बनणार नाही आहे म्हणलं तर जेवण नाश्ता सगळंच, नाश्त्यापासून सगळं आज बाहेर होणार आहे नाही का. आता बघा सगळं किचन सगळं बंद आहे. तर आता रेडी झालोय मी पण, दीपू पण रेडी होतेच आता लगेच झालीच ऑलरेडी. तर क्रियांश तो सकाळ सकाळी रेडी होऊन बसलेला आहे. चला आता लवकर लवकर रेडी बाहेर निघूया आता, कारण वातावरण बघू शकलं तर पावसाचं वातावरण आहे पूर्ण. त्या साईडला तर पाऊस 100% पडेल. सिटीत तर पाऊस पडत असेलच. तर आपण आपली रिक्षा घेऊन जाणार आहे. तर सुरुवात करायचं आता. चला लवकर. चल 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 चल, उद्या नको मारे तू तसं. चला आता रिक्षा काढली आहे. तर निघायला तयार आहे. पुढे चालला आपण प्रिया. तर गाडीचं हालत बघा किती थांबलेलं आहे. पण आता स्वच्छ करून पण काय उपयोग नाही आहे. तर चला. विठ्ठलाची मंदिर पासून सुरुवात केलं. आपल्या इथे विठ्ठल मंदिर आहे. तर खूप दिवस झाले मी बाहेर तिथे जिथे रिक्षा आहे ना माझी त्या ठिकाणी ठेवून आणि पुढे जायचो. तर आज दीपूच्या वाढदिवसानिमित्त वरती येऊन दर्शन वगैरे घेऊन चाललोय. कारण आता दीपूचे सुरुवात करायला पाहिजे आजचा नवीन दिवस. त्यामुळं विठ्ठला पांडुरंगा हरी विठ्ठल विठ्ठल. चला. डोसा मित्रांनो, गर्दी बघितला आता तुम्हाला दाखवलं कसली गर्दी आहे. दीपूला एक खाऊ घालायचोय. कसं आहे गरम आहे खूप गरम आहे. टेस्ट एक नंबर. मी 2-2 डोसा खातो इथे बघ. छान आहे टेस्ट का नाही? आवडले का नाही? नक्की चांगले. रियांश नीट बस ना. काय पाहिजे तुला? हा ठीक आहे. तर झाला आत्ताच इथलं पहिली नाश्ता झाला. आता कसं होतं दीपू नाश्ता? छान होता ना. खूप छान होता. हा लेकर जरा निकल रहा हा निकल रहा तू. चला आता पुढचं नेक्स्ट लोकेशन. नेक्स्ट आमचं होतं शिवाजीनगर जंगली महाराज रोड, जिथं हिंदवी स्वराज्य हिंदवीचं जो हे भेटतो नाही का साबू वडे मस्त फेमस आहेत ते. तर आम्ही खूप वेळा खात होतो आधी. तर आता नाही एवढ्यात नाही जमलं. तर आज प्रॉब्लेम असा झाला की आज बंद आहे. काल एकादशी असल्यामुळे ना काल पूर्ण त्यांचं तेच काम होतं. पण आज बंद आहे. कसं करायचं मी? चल मग दुसरीकडे. दुसरं काय खायचं आहे तुला? काय खायचं किट्टू? साबू वडा. साबू वडा ते बंद आहे ना पिलो आज. तू साबू वडा बंद आहे बाळा. आपल्याला माहितच नाही बंद आहे आज. काल ते त्याच्यामुळेच बंद झाला असेल. तेच बोला आज बंद आहे म्हणून. तर हे फेल गेला आमचा. खायचं होतं, मलाही खायचं होतं, तिलाही खाऊ घालायचं होतं. तिचं आवडतं ते. तिला इथं आल्यापासून खूप आवडतं ते. तर एवढ्यात यायचंच झालं नाही आम्हाला. कारण इथून आम्ही डायरेक्ट तिकडे गेल्यापासून इथे आधी क्लासेसला यायची ना. त्यामुळं ते आम्ही सारखं इथे येऊन भेटायचो करायचो आहे ना. क्लासेस इथंच होतं ना तिथे. क्लासेस इथंच वरतीच होतं इथं सगळं चौकातच. तर त्यामुळे इथं आम्ही लय खायचो आधी. तर एवढ्यात नाही खायचं झालं. पण आज नशिबातच नाही आहे.
कोणी तर बघू आता, बघू दुसरीकडे कुठं जायचं आता. पाताळेश्वर मंदिर, जेम रोड. पाताळेश्वर मंदिर. मी हे पूर्ण इतका दिवस पुण्यात आहे, तर हे मी फर्स्ट टाइम येतो इथं पाताळेश्वर मंदिरला, जीएम रोडच्या. आम्ही तिथं काय सगळं बंद असल्यामुळे लगेचच चेंज केलं, तर म्हणलं बघूया पाताळेश्वर मंदिरला जाऊन येऊया असं म्हणलं. अरे ये आलो, चल मी. बाई. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अजून हे पाव. आता हे क्रियांची ऑर्डर आहे, त्याला भूक लागली म्हणून आता हे घेतोय. ते पण पार्सल गाडीत बसून घेणार आहे. तर ते तुला काय अजून खायचं, तुला काय दुसरं येतं? आम्ही खाणार होतो साबुदाणा वडे, पण ते बंद आहे ते सध्या. हेनरी स्वराज्याचा स्पेशल तुपातील असतं, मस्त असतं, पण नाही आपल्या अजिबात. त्याला सॉस नाही. आहे ना त्याला सगळं सॉस आहे ना. प्राईजला प्राईजला नाही आहे म्हटलं त्याला. पाऊच पाऊच नाही ते म्हटलं संपलं. आणि असं कुठं वाचून देते प्राईज चीज आणि प्राईज. शेव पाव क्रिस्पी. खावा. चाल कोण काय तर काय खाते ऑर्डर आहे तुम्ही. असं खा म्हणलं तर मग फोन कॅमेरा चालू करू. बस बस तू खा, एवढे खा मग बस. तू खा. मग मी सांग. नाही तू खा, मला त्रास होईल. कालीच्याला आलोय. ढोकळा, चिंचली, समोसा, लस्सी. खडकवासला जायचं होतं, पण आमचं जमलं नाही. खडकवासला जायचं उशीर होतंय म्हटलं, ते प्लॅन कॅन्सल केलं आणि ह्यांना पण झोप आली. एकदम थकले आत्ताच. आणि आता इथून आम्ही चाललोय वडगाव शिरीमध्ये. हे ब्रह्मा इस्टेट जे गार्डन आहे ना, तिथे एक तास बसणार. मग आजचा ट्रिप संपला आमचा, सिटी ट्रिप. काय थोडस तर तिकडे मोबाईल. इकडे मला सांग. नाही तुला मला तर मागाशीच नव्हती. झाली का पूर्ण पोट भरून? आता वडापाव खायचा अजून तर. नाही खाणार मी वडापाव. तिथलं मस्त असतंय. नको मला तुला वडापाव. टेस्ट तर कर, तुला कधीच खाल्ले नाही ते. नकोच मला. तर आता वडगाव शेरीमध्ये आलो आम्ही. तर आता सध्या आत गेलेत त्याने, बघू ते कुठं काय गोंधळ करू लागलेत आता. ते गेलेत ते मस्त ट्रेन हे ते सगळं काय आवाज येत आहे ते खेळू लागलं ते. अरे वा वा, छान चढतं की, छान चढतं की. त्याला शिकवलं आता. हे बघ इकडे स्लाइड. इकडे इकडे स्लाइड आहे. हे बघ तिकडे पण आहे ना ते मोठं वालं स्लाइड. आधी छोट खेळ. हा ये ये. आता कसं चढतो इथं, चढ अजून एकदा दाखव मला. हा इथे इथं 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 क्रियांश इथलं कसं चढतोय. ते शिकवलं आता कुठं पाय ठेवा. वा वा वा, मस्त. एकदाच सांगितलं इकडे पाय. झालं कपडे बघा ते. क्रियांचं खेळून झालेलं आहे, तो खूप उशीर खेळला. आता थकला, त्याच्या कपड्याचा हाल बघ. कपडे दाखवतो होती किती गांधली मागं बघ मम्मी. तर खेळून खूप व्यथा झाला आता. ओ हा काय ते काय म्हणतात, तोफ तोफ. असं तेव्हा शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज असतात ना, तेव्हा ते बॅड पीपलला मारतात ना, त्यामध्ये ते बॉम्ब टाकून मारत होते. धप बघून उडत होत ते. चला चला आता जाऊयात
घरी आता फायनली आलोय आणि केक पण घेतलाय आता. तर फायनली बाहेरचं पूर्णपणे संपलं. आता फ्रेश होऊया. ठीक आहे. चला चल 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 लवकर. घरी हा चल वर चल. तू बडबड करू नको. चल लवकर फास्ट. फ्रेश हो तुझं. बघ ते किती घाण झालं चड्डी. चला 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 5 मिनिटात आम्ही सुरू करणार आहे बर्थडे सेलिब्रेशन. केक काटायचा. आहे ना एकदा खायचं लागलंय की तुला मला माहिती आहे. सर ते सगळं पडेल. ते केक बघून दीपूला ते केक खूप आवडलं आणि ते केक चॉईस आमच्या क्रियांसने केलेलं केक चॉईस केक करून आले. आवडलं ना केक. चला ये इकडं माझ्यापाशी. इथं उभा. हा इथं उभा. हा काय वाजवतं. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हे बुक ना. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर दीपू बायकू. हॅपी बर्थडे टू यू. मम्माला खाऊ घाल. मम्माला खाऊ घाल. अरे मम्माला खाऊ घाल आधी. मम्माला खाऊ घालायचं असतं आधी. दे मम्माला खाऊ घाल. हॅपी बर्थडे म्हण. पप्पी द्यायचं मम्माला लगेच. छान आहे का केक. हॅपी बर्थडे दीपू. वाढदिवसाचे खूप खूप शुभेच्छा तुला अजून. चला एका तूच पाटलीनबाई. पाटलीनबाई आणि खाली डी लिहिलेलं नाव आमचं पाटलीनबाई झालेलं आता. हे बघा हे बघा म्हणून गोल 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 फिरत होता. याला कधी एकदा खो असं झालं होतं. प्लेट आण ना पिलो. आम्ही नाही खाणार. तूच खा. एकदम तोंडात नको भरू. हळूहळू खा. हळूहळू खा. आवडत्या ते केक घेतल्यापासून ना तो कधी एकदा ते कापेल आणि कधी एकदा ते मी खाऊ. त्याला दीपूला खाऊ पण घातला नाही. तो डायरेक्ट स्वतःच खाल्ला. हे बघ हे पण खातर. हा हळू खा. तोंडात तर संपव. नको नको मी थोडं विचारायला खातो. टेस्ट चांगला आहे ना. खाऊ घालत होते ना. नाही मी क्रीम घेतलं पण टेस्ट साठी घेतलं. तर मित्रांनो चला चहा पद्धतीनं हे बंद करून. काय म्हणणं आहे आजचा बर्थडे. चांगलं झालं. छान झालं. छान झालं. छान खूप छान. हे 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 केक केक आवडलं. केक छान आहे. मस्त आहे केक. केक छान आहे आणि ह्याचं चालूच आपलं. चला तर मित्रांनो राकेश रप्पा काढल्यापैकी अरे एवढं फोन येऊ लागलेत ना. हा थांब मग येतात हे तर इथं आहे ना. त्याचा हातानेच घ्यायचं त्याला. चल आता जेवण तर नाही. मी दूध पिणार आहे. त्याने डाळ भात लावलेलं. थोडस डाळ भात खाईल. चला खूप मोठा झाला आजचा पूर्ण बर्थडे ह्याचा. तर भेटू लवकरच नेक्स्ट ब्लॉगला. चल बाय कर. बाय. भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉग मध्ये. तोपर्यंत
आमचा फुल ब्लॉग आहे. नेक्स्ट ब्लॉग मध्ये. ओके चला बाय 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 बाय. बाय.